श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो, तुम्ही सदैव आनंदी राहा अशीच स्वामी चरणी प्रार्थना। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ अशीच स्वामी चरणी प्रार्थना। प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत की कपाळावर टिळा का लावला जातो, त्याबरोबरच कपाळावर टिळा जर नाही लावला तर काय होतं, कपाळावर टिळा लावणं योग्य की अयोग्य, कपाळावर टिळा लावण्याचं फायदा काय कोणतं ते सुद्धा आज मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणजेच कपाळावर टिळा लावणं योग्य की अयोग्य। जी लोक ज्या देवाची भक्ती करतात त्या देवाचा ते कपाळावरती टिळा लावत असतात। जी लोक महादेवाचे म्हणजे भगवान शंकराचे भक्त आहेत त्यांच्या कपाळावर सदैव पहा भस्म लावलेलं असतं, तिन्ही बोटांनी भस्म ओढलेलं असतं। म्हणजे हे त्रिमूर्ती आहे आणि त्रिमूर्तींनी भस्म लावलं जातं। असे वेगवेगळ्या देवाचे विठ्ठलाचे जे भक्त आहेत त्यांच्या कपाळी बुक्का असतो आणि खंडोबाचे भक्त आहेत त्यांच्या कपाळी हळद असते म्हणजे भंडारा असतो। ज्योतिबाचे जे भक्त आहेत त्यांच्या कपाळी गुलाल असतो आणि जे बाकीचे जे देवाचे भक्त आहेत त्यांच्या कपाळी कुंकू किंवा अष्टगंधाचा टिळा असतो। असे वेगवेगळ्या तुम्ही ज्या देवाला मानतात त्या देवाचे तुम्ही टिळा लावू शकता। तसं काहीही नाही की याच देवाचा लावा किंवा या देवाचा टिळा तुम्ही लावू नका, महत्वाचं आहे टिळा लावणं। तर आता हे टिळ्याविषयी आज मी तुम्हाला सांगत आहे की टिळा लावताना याच्या सर्वात प्रथम आपण टिळा लावण्याचे फायदे पाहूया की टिळा लावण्याने नक्की काय होत असतं, त्याचे फायदे काय आहेत। तर ज्यावेळेस एखादा व्यक्ती टिळा लावतो म्हणजे आता थोडक्यात तुम्ही पहा, एखाद्या व्यक्ती टिळा लावतो तर त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला वेगळंच काहीतरी वाटत असतं। त्यांच्याकडे एकदम वेगळ्या प्रकारची एक ऊर्जा असते, त्यांच्या चेहऱ्यावर वेगळ्याच प्रकारचं तेज निर्माण होत असतं। ज्यांच्या कपाळी टिळा असतो ते दिसताना देखील एकदम आकर्षित दिसत असतात। त्यामुळे टिळा लावल्यानंतर ज्या व्यक्तीकडे तुम्ही पाहता त्यावेळेस तुमच्या लगेचच लक्षात येतं की या व्यक्तीने किंवा या स्त्रीने टिळा लावलेला आहे म्हणजे ही देवाची भक्ती करत असेल। आणि देवाची भक्ती करणारे हे सर्वजण टिळा लावत असतात, मग ती स्त्री असू द्या, स्त्रिया देखील ज्या वेळेस टिकली लावतात त्याच्या खाली कुंकू लावत असतात। आणि पुरुष जरी असतील तरी पुरुष देखील दोन्ही भुवयाच्या मध्ये कुंकू लावतात। आता दोन्ही भुवयाच्या मध्येच का कुंकू लावलं जातं, तर इथं दोन्ही भुवयाच्या मध्ये आपल्या शरीरातील तीन शिरा म्हणजे जठरवायू, अग्निवायू यांच्या तीन शिरा असतात, ते एका जागेवर असतात आणि ज्यावेळेस तुम्ही इथे कुंकू लावता त्यावेळेस त्या शिरा दबल्या जातात आणि ज्यावेळेस दबल्या जातात त्यावेळेस त्या शिरांवर एक वेगळ्याच प्रकारचं किंचितचं वजन होतं म्हणजे तिथं कुंकू लावले आणि त्यामुळे संपूर्ण शरीराची रचना ही सुरळीत चालत असते। हे त्याचं वैज्ञानिक कारण आहे। त्यामुळे कुंकू लावणं महत्वाचं ते देखील आहेच आणि त्याबरोबर आता आध्यात्मिक मध्ये जर विचार केला तर टिळा लावण्याचे फायदे काय आहेत। ज्यावेळेस एखादी व्यक्ती टिळा लावून बाहेर जाते त्यावेळेस त्या व्यक्तीकडे आता आपण ज्यावेळेस बाहेर जात असतो त्यावेळेस कोणती जागा कशी असते किंवा एखादी जागा चांगली असते, एखादी जागा बाधित असते। तर अशा वेळेस ज्यावेळेस टिळा लावणारा व्यक्ती बाधित जागेतून जात असतो त्यावेळेस त्याला तेथील कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती त्याचं काहीही करू शकत नाही। आणि त्याबरोबरच तुम्ही कोणत्याही जागेवर जा त्यावेळेस तुम्हाला तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती येत नाही। हे फायदे आहेत आणि त्याबरोबरच तुम्ही ज्यावेळेस कपाळी टिळा लावत असता त्यावेळेस तो व्यक्ती यशस्वी होत असतो आणि यशस्वी होण्याचं कारण देखील टिळाच असतो। ज्यावेळेस एखाद्याच्या कपाळी टिळा असतो त्याच्याकडे कोणाचीही वाईट नजर जात नाही, कोणाचाही नजर दोष त्या व्यक्तीला लागत नाही। ज्यावेळेस त्याच्या कपाळावर टिळा आणि एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे जर पाहिलं तर ज्यावेळेस तो त्याच्या चेहऱ्याकडे पाहतो त्यावेळेस त्याचं लक्ष लगेचच त्या टिळ्याकडे आकर्षित होत असतं। त्यामुळे त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा बाधिकार होत नाही। जी काही नकारात्मक एखाद्याची शक्ती असते किंवा एखाद्या जागेची नकारात्मक शक्ती असते ती शक्ती तो टिळा आकर्षून घेतो आणि ती तिथंच संपवतो, त्यामुळे त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची बाधा होत नाही। त्यानंतर आता टिळा लावताना तुम्हाला टिळा म्हणजे कसा लावायचा आहे, तुम्ही टिळा ज्यावेळेस कुंकवाचा लावत असाल किंवा तुम्ही भस्म लावत असाल
किंवा तुम्ही गुलाल किंवा भंडारा म्हणजेच हळद किंवा तुम्ही कोणत्याही देवाचा जरी अष्टगंध लावत असाल तर तुम्हाला तो टिळा कसा लावायचा आहे. तर प्रथम तुम्हाला काय करायचं आहे की ज्या वेळेस तुम्ही टिळा लावता या बोटाने किंवा या बोटाने, काहींना या बोटाने सवय असते किंवा काहींना या बोटाने, म्हणजे काहींना मधल्या किंवा या बोटाने. तर तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही टिळा लावण्यासाठी बोट त्यामध्ये बुडवणार आहात, त्यानंतर तुम्हाला ते कुंकवाचं बोट तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाच्या चरणाशी तुम्हाला असं ठेवायचं आहे. आणि चरणाशी देवाच्या ठेवल्यानंतर तुम्हाला ते बोट देवाच्या चरणाशी ठेवून मनामध्ये देवाला प्रार्थना करायची आहे की हे देवा, आजचा दिवस मी तुझ्या चरणाशी अर्पण केलेला आहे. माझ्या आयुष्यामध्ये जे काही घडेल ते चांगलेच घडेल आणि ते सर्व तुमच्याच आशीर्वादाने घडेल, हे देखील तुम्हाला देवाला म्हणायचं आहे. आणि तुम्हाला तो टिळा तुमच्या कपाळी इथे दोन्ही भुवयाच्या मध्ये असा लावायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हात जोडायचे आहे आणि देवाला प्रार्थना करायची आहे की हे देवा, जरी माझ्याकडून काही चुकलं किंवा मी एखाद्या वेळेस चुकून जरी वाईट रस्त्याने जाऊ लागलो तर तुम्ही थांबवा. मी कितीही प्रयत्न केला तरी देखील मला वाईट रस्त्याने जाऊ देऊ नका, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि माझा आजचा दिवस तुमच्या स्वाधीन मी केलेला आहे असं देवाला तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि माझ्या आयुष्यामध्ये संपूर्ण काही तुम्हाला चांगलंच घडवायचं आहे. मग मी एखाद्या वाईट रस्त्याने जरी चुकीच्या मार्गाने जाण्याचा कितीही प्रयत्न केला तरी देखील तुम्हीच मला अडवायचं आहे आणि मला त्या वाईट रस्त्याने जाऊ द्यायचं नाही, अशी तुम्हाला प्रार्थना देवाला करायची आहे. आणि तो टिळा जिथे तुम्ही कपाळावर लावलेला आहे तुम्हाला नंतर मस्तक देवाच्या चरणाशी किंवा देवघराच्या पायरीशी टेकवायचा आहे आणि नंतर तुम्हाला घरातून बाहेर पडायचं आहे. याने काय होतं की ज्यावेळेस तुम्ही देवाच्या चरणाशी लावलेलं कुंकू किंवा चरणाशी लावलेला तुम्ही काहीही लावू द्या, भस्म असू द्या किंवा कोणत्याही देवाचा टिळा ज्यावेळेस तुम्ही कपाळी लावता त्यावेळेस तुमच्या कपाळावर टिळा म्हणजे साक्षात देवाच्या चरणाशी आलेला तो टिळा असतो. आणि तुम्ही देवाला प्रार्थना केल्यानंतर ती प्रार्थना देवाने स्वीकार केलेली असते. त्यामुळे तुमचा तो दिवस देवाच्या चरणाशी असतो. त्यामुळे देवाला जे काही तुमच्या आयुष्यामध्ये करायचं असतं ते देवालाच, परमेश्वराला, ईश्वरालाच करायचं असतं. त्यामुळे ईश्वर तुम्हाला चुकूनही कधीही वाईट रस्त्याने जाऊ देत नाही. ते सदैव तुमचं संरक्षण करत असतात. त्यामुळे तुम्ही कधीही लक्षात ठेवा, तुम्ही जरी टिळा लावत असाल तर तुम्हाला अशा पद्धतीने टिळा लावायचा आहे. त्यानंतर जी लोक टिळा लावत नाहीत त्यांच्यासाठी, जर तुम्ही टिळा लावत नसाल तर अशी लोक ज्यावेळेस घरातून बाहेर पडतात त्यावेळेस त्यांच्यावर एखाद्याची नजर दोष लगेचच होत असतो. कारण सर्वांच्याच नजरा सारख्या नसतात. कारण कधी कधी पहा, एखाद्याची नजर एवढी वाईट असते की दगडाला देखील फोडू शकत असते. त्यामुळे एखाद्याची नजर एवढी वाईट असल्यामुळे तुम्ही कधीही लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीच्या कपाळी टिळा नसतो त्याला लगेचच नजर दोष लागत असतो. आणि त्यानंतर तुम्ही एखाद्या वाईट जागेत जरी गेला तर तेथील नकारात्मक शक्ती लगेचच तुम्हाला आकर्षित करते आणि त्याचा त्रास लगेचच चालू होत असतो. त्यानंतर तुम्ही जरी एखाद्या गोष्टीकडे, एखाद्या कार्याकडे जर तुमचा कल असेल की तुम्हाला एखादी गोष्ट हवी आहे, त्या दिशेने जरी तुम्ही प्रयत्न करत असाल, तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे, त्या दिशेने जरी तुमचा प्रयत्न असेल तर अशा व्यक्तींना कधीही यश मिळत नाही. म्हणजेच त्यांच्या पाठीमागे कोणत्याही देवाचा आशीर्वाद नसतो. त्यामुळे सर्वच काही नशिबानुसार घडत नसतं. त्यामुळे एखाद्याचं नशीब चांगलं असतं त्यामुळे त्याला नशीब साथ देत असतं. म्हणजे नशीब चांगलं असतं म्हणजे त्याची पूर्व कर्म चांगली असतात, त्यामुळे त्याला यश मिळत असतं. परंतु सर्वच लोकांना यश मिळत नसतं. त्यासाठी देवाची भक्ती करणं गरजेचं असतं. आणि ज्यावेळेस तुमच्या देवाशी चरणाशी लावलेला टिळा जर तुमच्या कपाळी असेल तर देव तुम्हाला यशस्वी करत असतात. आणि ज्यावेळेस तुम्ही कपाळी टिळा लावत नाही त्यावेळेस त्या व्यक्तीकडे पटकन वाईट नजर किंवा वाईट जागा, नकारात्मक शक्ती आकर्षित होते आणि त्या व्यक्तींना त्रास देत असते. त्याबरोबर ज्या लोकांच्या कपाळी टिळा नसतो ती बघा जास्त प्रमाणात आजारी देखील असतात, कारण त्यांना वाईट शक्ती ही त्रास देत असते. त्यामुळे कपाळी टिळा लावणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुमच्या कपाळी टिळा असतो त्यावेळेस तुमच्याकडे वाईट नजर कधीही येत नाही. आता बघा, एखाद्याच्या कपाळी जर टिळा असेल आणि एखाद्या वाईट नजरवाल्याने जर त्याच्याकडे पाहिलं तर ज्यावेळेस तो त्याच्याकडे पाहतो त्यावेळेस त्याची नजर त्याच्या चेहऱ्याकडे गेल्या गेल्या लगेचच त्याच्या कपाळाकडे आकर्षित होत असते. म्हणजे वाईट नजर आकर्षण घेण्याची क्षमता त्या टिळ्यामध्ये असते.
त्यामुळे तुम्हाला टिळा हा महत्त्वाचा लावायचा आहे. आता टिळा लावल्याने काय होतं, एखादी वस्तूचं ब्रँड असतं बघा, ब्रँड. आणि ज्यावेळेस बघा एखादी वस्तूचं ब्रँड आहे आणि आता आपण कधीही खरेदी करायला जाताना आपल्याला ही ब्रँडवाली वस्तू टिकाऊ आहे, मजबूत आहे, जास्त दिवस टिकते, हे सर्वांना माहीत असतं. त्यामुळे प्रत्येक जण जी ब्रँडवाली वस्तू आहे तिकडे आकर्षित होत असतं. मग एखादी बाजारातील वस्तू त्याला ब्रँडच नाही, तर त्या वस्तू कितीही मजबूत असू द्या, कितीही ॲक्टिव्ह असू द्या दिसायला, किंवा तुम्हाला जरी कितीही त्या वस्तूने आकर्षित केलं असेल, किंवा जर ती वस्तू दिसायला एवढी चांगली आहे की त्या वस्तू तुम्हाला वाटत असेल की ही वस्तू टिकणार आहे, तरी देखील त्याकडे कोणीही जात नाही, कारण त्याला ब्रँड नसतं. त्यामुळे त्या वस्तूला कोणीही खरेदी करत नाही. आता एखाद्याची वस्तू, एखाद्या ब्रँड, तो ब्रँड खूप प्रसिद्ध आहे आणि त्या ब्रँडची वस्तू प्रत्येक जण खरेदी करतं, प्रत्येकाला विश्वास आहे की या ब्रँडची वस्तू टिकत आहे. मग एखाद्या व्यक्तीने त्या ब्रँडच्या पाठीमागे जरी हलकी वस्तू जरी विकली तरी देखील ती खपते, ती देखील संपते. प्रत्येक जण ती ब्रँडची वस्तू आहे म्हणून खरेदी करत असतो. आणि जर तुमच्याकडे ब्रँडच नाही तर काहीही अर्थ नाही. त्यामुळे कपाळावर टिळा हे एक प्रकारचं ब्रँड आहे. हे तेवढंच महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस तुमच्या कपाळावर टिळा असतो त्यावेळेस त्यांना लगेचच म्हटलं जातं की हा व्यक्ती देवाचा भक्त आहे. मग तो तुम्ही कोणत्याही देवाचे भक्त असू द्या, तुम्ही कोणत्याही देवाचे नामस्मरण करत असू द्या, किंवा तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करत असू द्या. आणि या कलियुगामध्ये खरं तर नामस्मरणाला खूप महत्त्व दिलेलं आहे. आणि जी व्यक्ती सदैव नामस्मरण करत असते त्या व्यक्तीच्या पाठीमागे सदैव परमेश्वर असतातच. मग तुम्हाला ज्या देवावर विश्वास आहे त्या देवाचं तुम्ही नामस्मरण करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला काहीही खर्च वगैरे लागत नाही. आणि जी लोक देवाची भक्ती करत असतात ती लोक सदैव कपाळावर टिळा लावत असतात. आणि टिळा लावल्याने तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती आकर्षित करत नाही, होत नाही. आणि त्यानंतर अजून एक फायदा आहे. टिळा लावल्याने ज्यावेळेस तुम्ही इथे टिळा लावता त्यावेळेस तुमची स्मरणशक्ती तेवढी जास्त वाढत जाते. तुम्हाला कोणत्याही प्रकारची, आता एखाद्या व्यक्तीला बघा विसरण्याची सवय असते की आता थोड्या वेळातच लगेच विसरून जात असतात. तर अशा व्यक्तीने दररोज कपाळावर इथे दोन्ही भुवयाच्या मध्ये टिळा लावायचा आहे. ज्यावेळेस तुमचा टिळा दोन्ही भुवयाच्या मध्ये असतो तर त्याची स्मरणशक्ती देखील वाढत असते. तेवढे एवढे जास्त आणि यापेक्षाही अजून जास्त फायदे असतील, किंवा यापेक्षाही अजून जास्त फायदे आहेत वास्तुशास्त्रामध्ये देखील, किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये देखील, आयुर्वेद शास्त्रामध्ये देखील याचे खूप फायदे सांगितलेले आहेत. टिळा लावण्याने खरोखरच तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती येत नाही. हा देखील सर्वात मोठा फायदा आहे की जेणेकरून तुम्ही कोणत्याही कार्याला सुरुवात करा तर ते कार्य यशस्वीरित्या चांगल्या पद्धतीने पार पडत असतं. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास न होता ते कार्य सिद्धीस जात असतं. त्याबरोबरच तुम्हाला माहीत असेल की सर्व देवांनी आपल्या कपाळी कुंकू किंवा टिळा सर्व देवांच्या कपाळी धारण केलेला आहे. प्रत्येक देवाने आपण, त्याबरोबरच आपण पुरुष देव आहेत त्यांना सर्वांनाच कुंकू लावत असतो. त्यामुळे प्रत्येक शास्त्रामध्ये, आयुर्वेद शास्त्रामध्ये, ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा पुराणशास्त्रामध्ये, प्रत्येक शास्त्रामध्ये कुंकवाला खूप महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला कपाळी टिळा हा गरजेचाच आहे, लावणं गरजेचाच आहे. त्यामुळे प्रत्येकाने कपाळावर टिळा हा लावायचाच आहे. टिळा लावण्याने कोणतीही तुमची गोष्ट असू द्या, तुम्ही काहीही असू द्या, तुम्ही एखादा साधा भोळा जरी असला तर त्यामध्ये बदल होत असतो. ज्यावेळेस तुमच्या कपाळावर टिळा असतो त्यावेळेस असं म्हटलं जातं की संपूर्ण सृष्टीमधील देवदेवतांचा आशीर्वाद त्या व्यक्तीच्या बरोबर असतो. आणि खरं सांगायचं जर म्हटलं शास्त्रामध्ये, प्रत्येक शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की जो व्यक्ती कपाळावर टिळा लावतो त्याला कोणीही त्याचं काहीही करू शकत नाही. सच्चिदानंद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे की कपाळावर टिळा असणं तेवढंच गरजेचं आहे. जेवढी तुम्ही देवाची भक्ती करता त्यापेक्षाही जास्त कपाळावर टिळा लावणं गरजेचं आहे. मग तुम्ही स्मशानभूमीत जा. ज्यावेळेस स्मशानभूमीत गेल्यानंतर वाईट शक्तीचा जास्त प्रभाव असतो. त्यामुळे अशा वाईट शक्तींना, ज्या व्यक्तीच्या कपाळी टिळा आहे त्यांना कोणत्याही देवाने त्या व्यक्तीकडे जाण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे ज्या लोकांच्या कपाळी टिळा असतो त्यांच्याकडे कितीही वाईट जागा असू द्या, कितीही दोष असू द्या त्या जागेमध्ये, ज्याच्या कपाळी टिळा असतो त्याच्याकडे
कडे कोणतीही वाईट शक्ती कधीही आकर्षित होत नाही, जात नाही त्या व्यक्तींकडे. कारण त्यांना देवाचीच परवानगी नाही की त्या व्यक्तीकडे, ज्याने त्यांनी सांगितलं, प्रत्येक नकारात्मक शक्तीला देवांनी सांगितलेलं आहे की ज्या व्यक्तीकडे, पृथ्वी तलावावरील ज्या व्यक्तीच्या कपाळी तिळा आहे त्या व्यक्तीकडे जाण्याची कोणत्याही वाईट शक्तीला संमती नाही. साक्षात देवांनी त्यांना संमती दिलेली नाही. त्यामुळे तुम्ही द्या किंवा तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा वेळ नसू द्या, तरी देखील तुम्हाला ते कुंकू कपाळी लावूनच तुम्हाला बाहेर जायचं आहे. तुमच्या कपाळी टिळा लावूनच तुम्हाला बाहेर जायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही कपाळी टिळा न लावता घाई गडबडीमध्ये एखाद्या वेळेस जाता, तर अशा वेळेस तुमच्यावर वाईट शक्तींचा प्रभाव होऊ शकतो. त्यामुळे जी व्यक्ती कपाळावर टिळा लावते बघा, त्या व्यक्तींच्या आजार पण कमी असतात. जी व्यक्ती कपाळावर टिळा लावते ती व्यक्ती सहसा करून जास्त आजारी पडत नाही किंवा त्यांना बाधा देखील होत नाही. त्याबरोबर वाईट शक्तींचा प्रभाव देखील त्या व्यक्तीवर होत नाही. आणि त्यामुळेच आपल्याला प्रत्येक वेळी टिळा लावायचा आहे आणि टिळा लावण्याची सवय लहानपणापासूनच लावून घ्यायची आहे. आता जरी प्रत्येकाच्या घरामध्ये लहान मुलं असतात, तुम्ही लहानपणापासूनच टिळा लावायची सवय लावायची आहे. त्यानंतर घरातील मोठी माणसं असतात, त्यांना देखील टिळा लावण्याची सवय लावायची आहे. आता बघा, काहींना सवयी नसतात की आमच्याकडे लावत नाहीत किंवा आम्ही पहिल्यापासूनच कधी लावलेली नाही, परंतु थोडं कुठंतरी बदललं पाहिजे. काही गोष्टी माहीत नसल्यानंतर चुकणं योग्य आहे, परंतु माहीत असून चुकीचं वागणं ते मात्र खूप मोठं पाप आहे. त्यामुळे आपण स्वतःहून कोणत्याही वाईट रस्त्याने जाऊ द्यायचं नाही आपल्या घरातील लोकांना. बरोबर, जी लोक यशस्वी झालेली आहेत ती लोक बघा, एखाद्या चांगल्या कार्यासाठी जाताना कपाळी टिळा लावून जात असतात. त्यांना देखील माहीत असतं की एखाद्या कामाला ज्यावेळेस आपण जाणार आहोत, एखादं महत्त्वाचं काम करणार आहोत, तर त्यावेळेस कपाळी टिळा लावून गेल्याने ते काम यशस्वी होत असतं किंवा आपल्याला त्या कामामध्ये यश मिळत असतं. त्यामुळे प्रत्येक जणाला, ज्यांना माहीत आहे ते लोक प्रत्येक वेळी टिळा लावूनच बाहेर पडत असतात. आणि टिळा लावण्याने आता तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे की किती फायदा होत असतो. आणि ज्या व्यक्तीच्या कपाळी टिळा आहे त्या व्यक्तीच्या आसपास आसपास कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती येऊ शकत नाही. कारण वाईट शक्तींना साक्षात परमेश्वराने परवानगी दिलेली नाही. शास्त्र असतं की ते शास्त्र आपल्याला सांगत असतं की हे केल्यानंतर हे होत असतं. त्यामुळे एखाद्याला सवय असते की हां, असं काय असतं, तेव्हा असं काही नसतं, परंतु त्या व्यक्तीला शास्त्र माहीत नसतं. कारण ज्यावेळेस ते शास्त्र माहीत झाल्यानंतर प्रत्येकाला समजतं की लहान सहान गोष्टींच्या पाठीमागे देखील खूप मोठं मोठं शास्त्र आहे. त्याबरोबरच खूप फायदे देखील असतात त्याच्यामुळे. आणि कुंकू लावणारी किंवा टिळा लावणारी व्यक्ती बिनधास्तपणे जिकडे पाहिजे तिकडे जाऊ शकतात. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. किंवा जी लोक टिळा लावतात ती लोक पहा यशस्वी झालेली असतात. त्यांच्या प्रत्येक कामामध्ये त्यांना यश मिळालेलं असतं, हे देखील तेवढंच खरं आहे. आणि त्यामुळे तुम्हाला कोणत्याही कामाविषयी, कोणत्याही कामाला ज्यावेळेस तुमचं महत्त्वाचं काम आहे त्यावेळेस तुम्हाला घरातून बाहेर पडताना तुम्हाला टिळा लावून जाणं तेवढंच गरजेचं आहे. मात्र टिळा लावताना मी जसा तुम्हाला टिळा लावायला सांगितलेला आहे त्याप्रमाणेच तुम्हाला ईश्वराच्या चरणाशी, देवाच्या चरणाशी बोट ठेवून नंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि मग ते टिळा तुम्हाला तुमच्या कपाळी लावायचा आहे. अशा पद्धतीनेच तुम्हाला टिळा कपाळी लावायचा आहे. हे मात्र तेवढंच लक्षात ठेवायचं आहे. जेवढ्या श्रद्धेने एखादी गोष्ट करता त्यावेळेस त्याचं फळ हे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. कधी कधी पहा, एखादा व्यक्ती एवढा विश्वासू असतो, एवढा त्याचा स्वतःवर विश्वास असतो की पुढची परिस्थिती कितीही वाईट असू द्या, परंतु तो यशस्वी होत असतो. त्यामध्ये जिंकतो तो स्वतःचा आणि स्वतःवर असलेला विश्वास. त्यामुळे तुम्ही कोणतेही काम करत असताना तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट करा, तुम्ही जास्त करा किंवा कमी करा, परंतु तेवढ्याच विश्वासाने, तेवढ्याच श्रद्धेने तुम्हाला ती गोष्ट करायची असते. हे देखील आपल्याला माहीत असेल की माता सीताने कपाळावर सिंदूर लावत असताना मारुतीने विचारलं होतं, अंगामध्ये सिंदूर का लावला जातो? की ज्याच्या कपाळी टिळा असतो किंवा ज्याच्या भांगामध्ये सिंदूर लावलेला असतो त्या स्त्रीच्या पतीला खूप आयुष्य मिळत असतं, ती दीर्घ आयुष्यपती होत असतो. तर साक्षात मारुतीने आपल्या संपूर्ण अंगाला सिंदूर लावला होता, कारण त्यांना त्याच्या प्रभूचं आयुष्य वाढवायचं होतं. हे देखील आपल्याला रामायणामध्ये देखील सांगितलेलं आहे की देवदेवतांनी देखील
हे केलेलं आहे. त्यामुळे आपण तर किती माणूस आहोत, आपण तर मनुष्य प्राणी आहोत. त्यामुळे आपल्याला हे करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस ईश्वर, परमेश्वर, देव, भगवान हे करू शकतात, तर आपण का नाही? देवांना याचं महत्त्व समजलं, त्यामुळे आपण देखील महत्त्व समजून घ्यायचं आहे. आणि इथून पुढे लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येकाने कपाळी टिळा हा लावायचाच आहे. आणि तो लावताना तेवढ्याच श्रद्धेने, तेवढ्याच विश्वासाने, देवाला प्रार्थना करून लावायचा आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये जे देव असतात, बाहेर तुम्हाला कुठे कोणत्या मंदिरामध्ये जायला मी सांगत नाही की दररोज तुम्ही मंदिरामध्ये जा, तिथे नमस्कार करून या. तसं काही नाही. आपलं घर एक मंदिरच आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये जे देवघरामध्ये देव आहे, त्या देवांना नमस्कार करायचा आहे. नमस्कार करायचा आहे आणि मग तुम्हाला घरातून बाहेर पडायचं आहे. मग तुम्ही कोणत्याही कार्याला जायचं आहे. तुम्हाला ज्या कामाला जायचं आहे त्या कामाला तुम्ही जाऊ शकता. फक्त घरातून नमस्कार करायचा आहे देवाला आणि मगच तुम्हाला घराच्या बाहेर पडायचं आहे. त्याबरोबर कपाळावर टिळा लावणं तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यात कधीही संकटे, अडचणी, दुःख येत नाही. तुमचं सर्व काही देवाच्या चरणाशी ठेवलेलं असतं. तुम्ही ज्यावेळेस तुमचा दिवस देवाच्या चरणाशी ठेवाल, त्यावेळेस सर्व काही देवच पाहणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने, तुमच्या आता सर्वांच्या लक्षात आलंच असेल की कपाळावर टिळा लावणं किती गरजेचं आहे. जर तुम्ही कपाळावर टिळा लावत असाल तर तुम्हाला अशा पद्धतीने कपाळावर टिळा लावायचा आहे. किंवा जर तुम्ही कपाळावर टिळा लावत नसाल तर तुम्हाला नक्कीच कपाळावर टिळा लावायचाच आहे. कारण तुम्हाला सर्व काही मी गोष्टी समजून सांगितलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही कधीही घरातून बाहेर पडताना कपाळाला न टिळा लावता घरातून बाहेर पडायचं नाही. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला, त्याबद्दल मी मनापासून तुमची आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.